हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं वैशाली व्लॉग चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आनंदीच राहा। तर आजच्या व्हिडिओला आज सुरुवात करूया। सोबतच चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतची बेल आयकॉन सुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटले की तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जाईल। तर आजचा दिवस फार बोरिंग गेलेला आहे, काय सांगू मी तुम्हाला। सकाळी नाश्त्याला उपीट केलं होतं, मिस्टरांसाठी वांग्याची भाजी केली, मुलांना अंड्याच्या पोळ्या पाहिजे होत्या, अंड्याच्या पोळ्या करून दिल्या। त्यानंतर भांडी घासली, भांडी घासून झाल्यानंतर जर असं विश्रांती घ्या, विश्रांती कुठली मिळते। मिस्टरांचे कपडे ढिगभर, काय करणार, इस्त्री मारून द्यायलाच लागले, कारण मिस्टर आणि लहान मुलगा जाणार होता इचलकरंजीला कामानिमित्त। त्यामुळे ते दोघे गेले इचलकरंजीला। मोठा मुलगा गेला आता खेळायला। आत्ता वाजले आहेत बरोबर 6 वाजलेले आहेत संध्याकाळचे। त्यामुळे आजचा व्लॉग शूट करायला खूप लेट झालेला आहे, पण काहीच हरकत नाही। आत्ता व्लॉग शूट करणार आणि मुलाने इथं भांडी घासण्यासाठी विम साबणाच्या वड्या आणून ठेवून तो खेळायला गेलेला आहे। चला भांडी घासायला घेऊयात। पुन्हा भांडी एवढी सगळी पडलेली आहेत, मी प्रथम सगळी भांडी घासणार। घासत घासत तुमच्याशी बोलते। तर आज माझा अजून एक यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवरती एक कमेंट आलेली होती, मी थोडे दिवस इग्नोर केली होती, पण मी करणार होतो त्या विषयावरती व्हिडिओ। आणि व्हिडिओ बनवायचं म्हणून माझ्याकडून या चॅनलवर कंटेंट टाकता त्या चॅनलचं कंटेंट थोडा विसरूनच गेले होते। त्या ताईंचा फोन येऊन गेला की मला व्हॉइस ओव्हर कसं करायचं व्हिडिओला, तर त्याच्याविषयी माहिती हवी आहे। त्यासाठी मी आज नाही तर उद्याच्याला काय करणार आहे, तो व्हिडिओ शूट करणार आहे मी। म्हणजे त्या चॅनलवरती कसं ग्राफिक डिझाईनिंगचं ट्युटोरियल टाकते मी, म्हणजे थंबनेल कसे बनवायचे, इंस्टाग्राम पोस्ट कशा बनवायच्या, तसंच बिझनेस कार्ड, पोस्टर्स, आपले वाढदिवसाचे जे काही फोटो पोस्टर्स असतात, पोस्ट असतात त्या, परत वेडिंग इन्व्हिटेशन म्हणजे लग्नपत्रिका कशा बनवायच्या व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये, त्याच्यासुद्धा त्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकलेले आहेत। तर त्या चॅनलचं नाव प्राजक्ता कालेकर असं ठेवले, आणि ह्या चॅनलचं नाव मी माहेरकडचं आहे, माझं नाव वैशाली, ते मी ह्या चॅनलला दिलेलं आहे। तर तुम्ही एकदा चेकआउट करू शकता तोही चॅनल प्राजक्ता कालेकर। तिथे माझे सगळे ग्राफिक डिझायनिंगचे जे काय पार्ट आहे ते सगळं मी तिथं टाकलेलं आहे। त्यामुळं त्या ताईंचा पण माझ्याबरोबर ग्राफिक डिझायनिंगचा क्लास झाला होता, आणि त्यांना ते ट्युटोरियल्स त्या पद्धतीचे मी जसे बनवते त्या पद्धतीचे व्हॉइस ओव्हर करते मी ट्युटोरियलला, तसा पाहिजे आहे म्हणून त्यांची कमेंट सुद्धा घेतली। 2 वेळा माझ्याकडूनच विसरून गेलेलं, पण मी इन डेप्थ तो व्हिडिओ त्या चॅनलवरती आता शूट करणार आहे आज नाही तर उद्याच्याला, आणि ते टाकणार त्या चॅनलवर। चला मग भांडी घासून घेणार आणि मग पुढची कामं बघूया। सकाळची भांडी घासून झाली होती, थोडी नाश्त्याची अजूनही कुठली पडलेली आहे। भांडी घासणार आणि कट्टा स्वच्छ करून डायरेक्ट जेवणालाच चालू करणार। बारीक पाणी त्याची एक तास भांडी पाण्यात जाते। ओके, इथे नाश्त्याला उपीट बनवून तयार झालेलं आहे। कणिक सुद्धा मी मळून ठेवलेली आहे, थोड्या वेळाने स्वयंपाक करणार, म्हणजे चपात्या करणार। इथे वांग्याची भाजी बनवलेली आहे, त्यानंतर भात सुद्धा तयार झालेला आहे। इथे दूध तापवलेलं आहे आणि आमटी सुद्धा बनवलेली आहे।
भांडी घासून ठेवलेली आहेत आणि मुलाला एक जेवताना 2 पोळ्या टाकून दिलेल्या आहेत अंड्याच्या. त्यानंतर मी कणिक मळायला कणिक मळत आहे. थोडी कमी पडली चपातीला म्हणून अजून कणिक मळणार आणि चपात्या करून घेणार. मुलं दंगा करत आहे, त्यांना सोबतच ओरडत आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतची बेल आयकॉन सुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून कोणत्या विषयावरती व्लॉग हवे आहेत ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. यानंतर मी दुसऱ्या चॅनलसाठी व्हॉइस ओव्हरचा जो काय व्हिडिओ आहे तो शूट करायला बसणार आहे. कणिक मळून झाल्यानंतर तो शूट करणार आणि लगेच अपलोड करायला लागणार. थँक्यू सो मच.